हेच महाराज पहिल्या आम्ही जाते दास दास त्याचा पंढरी वास। आम्ही दास आहोत कोणाचे? सर्व सर्वेश्वर असणाऱ्या पंढरी रायाचे। आम्ही दैवाची दास पंढरी रायाची। हे आमचं भाग्य आहे। आम्ही दैववान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत, म्हणून आम्ही पांडुरंगाचे दास झालो। धन्य आम्ही जन्मालो दास धन्यवाद। आम्ही आमचं भाग्य, म्हणून आम्ही पंढरी रायाचे दास बनलो। आता दास बनण्याबद्दल शास्त्रकार सांगतात की 5 प्रकारचे अशा प्रकारचे जे आहेत, त्यापैकी अशा प्रकारचे दास बनण्याने हिमत नाही। परंतु तो विषय मला या ठिकाणी विस्तृत सांगायचा नाही, वेळ कमी असल्यामुळे। परंतु या ठिकाणी ज्यांचे दास झालेलो आहोत, त्या दास होण्याने आमचं सामर्थ्य आहे। आणि काय सामर्थ्य आहे? तर सगळं त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य। मानव जेवढा श्रीमंत त्याच्यावर अशा प्रकारचं त्याचा वैभव अशा प्रकारचं दिसत असतं, त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात त्याचे आम्ही दास आहोत। आणि त्याचा वास पंढरीमध्ये आहे, त्याचा पंढरी वास।
आता पंढरीचं अशा प्रकारचं वर्णन करायला गेलं तर भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य, पंढरीचं ऐश्वर्य, चंद्रभागेचं ऐश्वर्य काय वर्णन करावं. हो भगवान परमात्मा त्या कणाकणामध्ये, पंढरी म्हणजे पांडुरंग परमात्माच, चंद्रभागा म्हणजे पांडुरंग परमात्माच, वेगळं काही नाहीच त्या ठिकाणी. असं वैशिष्ट्य पंढरीचे आहे. तुकोबाला एक ठिकाणी वर्णन करीत असताना म्हणतो, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, रावळे तिथोरे प्रमाण, रावळे तिथोरे प्रमाण, रावळे तिथोरे प्रमाण, रावळे तिथोरे प्रमाण. कलाकारामध्ये भगवान पांडुरंगाचे चरण कमल लागले असल्यामुळे कण अशा प्रकारचं काय तर तीर्थ रूपाने, अशा प्रकारचं देव रूपाने नटलेलं आहे पंढरी मधला. म्हणून ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण. किती रावळे काही घरीच नाही आणि ती नाही अशा प्रकारचं चालूच आहे. कुठं तरी काहीतरी अशा प्रकारचं संशोधन लागलं की मग त्या ठिकाणी रावळ निघतं, त्या ठिकाणी तीर्थ निघतात. परंतु सगळे तीर्थ त्या ठिकाणचे आपल्याला तीर्थ सुद्धा पाहणं होत नाही. आणि त्या एक एक तीर्थाचा असा अलौकिक महिमा आहे. किती तीर्थ आहेत त्या पंढरीमध्ये, किती अशा प्रकारचे रावळ आहेत. आता पद्मावती क्षेत्र कोणाला माहित आहे का? बऱ्याच जणांना तर पद्मावती माहितच नाही. पद्मावती म्हणजे पार्वती माता. कारण भगवान परमात्म्याचे पहिले वारकरी भगवान शंकर हे. भगवान शंकर ज्याला वारीला निघाले होते त्यावेळेला पार्वती मातेने हट्ट घेतला होता. पार्वती मातेने हट्ट घेतला, मला बी यायचं. पार्वती माता निघाल्या. मग नंदी म्हणला, देवा तुम्ही सगळीकडे मला नेत होता, पांडुरंगाकडे मला का नेत नाही? बसा माझ्या पाठीवर. नंदी निघाला, नंदीच्या पाठीवर बसले. गणपती रडायला लागला. गणपती म्हणला मला बी यायचं आणि असा हट्ट धरला. आणि मग अशी ही यांची स्वारी भगवान शंकराची वारी करता निघाली. वारी करता निघाल्यानंतर अगोदरच पार्वतीला म्हणले होते तुला गरजा सहन होणार नाही, तुला गरजा सहन होणार नाही. पार्वती माता म्हणल्या बघू जिथरोक जाता येईल तिथरोक जाता येईल. पण ज्याला तिथे गेल्या आणि गरजा पाहिल्या की पार्वती माता म्हणल्या मला आता नको. त्या ठिकाणी थांबल्या. त्याला पद्मावती तीर्थ म्हणतात.
शंकर आले, चंद्रभागेचं स्नान केलं, महाद्वारामध्ये चढले आणि सगळे वारकऱ्याची गर्दी पाहिजे. हो कालवा कमी करा, कालवा कमी करा, बोल नका या ठिकाणी. नंतर भगवान शंकर वर निघाले आणि महाद्वारामधून वर निघाल्यानंतर सर्व वारकरी म्हणले इतकी दाटी आणि हे बाबा बैल घेऊन चाललाय, बैल घेऊन चाललाय. आता त्या नंदीला कोणी पता काटवायचं व्हायले, कोणी काठ हटवायचं व्हायले. ते नंदी म्हणला देवा आता माझं पुढे येणं होत नाही. मग नंदीला त्या मारुतीच्या जवळ ठेवलं, इथं बस म्हणले. नंदी कुठं असतो? महादेवाच्या पुढे असतो, पण महादेवामध्ये महादेवाच्या पुढे नंदी आहे. विठाला पुढे भगवान शंकर वर गेले आणि गणपती बाप्पा चेंगरू लागले. गणपती बाप्पा म्हणले बाबा मला इथंच ठेवा. गणपती तिथंच ठेवले. अगोदर गणपती तिथे ठेवले. गणपतीचं दर्शन होतं ना आपण नामदेवरायाच्या पायरीच्या वर गेल्यानंतर, तिथेच गणपती बाप्पा ठेवले. भगवान शंकर गेले आणि आनंद भावना महाराज एक एकाचे ऋणही गोडी साखरेचे ठाई. भगवान शंकर पाया पडायला लागले तर भगवान शंकरांना उचललं आणि डोक्यावर घेतलं. विठ्ठला असे अनेक तीर्थ आहेत. या तीर्थाला अशा प्रकारचे तुकोबरायच्या घातल्यामध्ये एक अभंग त्याला तुकोबरायाची तुकामणी नाही बघा बरं का. पहा गाता चालून केली हरणो आंघोळी आणि येऊन बैसलो रावळी. आता हरनाळा तीर्थ कुठे कोणाला माहिती आहे का? माहित नाही हरनाळा तीर्थ कुठे, परंतु मोठीच्या मुखातून ऐकलेलं तो काळा मारुती प्रदक्षिणा करीत असताना आपल्याला लागतो का? ज्यांनी प्रदक्षिणा केली त्यांना कळेल. काळा मारुतीच्या नंतर प्रदक्षिणा केली की तिकडे अशा प्रकारचं समाधी आहे पलीकडे संताजी महाराजांची. त्या ठिकाणी हरनाळा तीर्थ गुप्त आहे. विठाला विष्णुपाद तीर्थ आहे. भक्ता करता भगवान परमात्म्याचे तिथं चरण कमल उमटलेले आहेत. विष्णुपादाला भगवंताचे चरण कमल म्हणून त्या तीर्थाचा अलौकिक महिमा आहे. त्या तीर्थाचा अलौकिक महिमा आहे. असो त्या ठिकाणी ज्ञानोबारायला समाधी दिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला विटीवर उभा राहावे ना म्हणून विष्णुपादाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर भगवान पांडुरंग परमात्मा थांबले होते. मग आजही महिनाभर त्या ठिकाणी वारकरी लोक दर्शनाकरता जातात. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला दिंड्या सुद्धा तिथं कोणी दशमीला नेतं, कोणी नवमीला नेतं, कोणी एकादशीला नेतं, पण तिथं जातात. म्हणजे तिथं वैशिष्ट्यपूर्ण असं ते ठिकाण अशा प्रकारचे आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आता सगळ्यात तीर्थाचा महिमा किती म्हणून सांगावा. चंद्रभागेची काय महती म्हणून सांगावे तुम्हाला. चंद्रभागा हे असं तीर्थ आहे की बाकीचे तीर्थ अशा प्रकारचं फळ देतील स्नान केल्यानंतर, परंतु चंद्रभागेचं असं महत्व आहे की चंद्रभागेला नुसतं डोळ्याने पाहून अवघीच तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा दिसल्या. चंद्रभागेचं नुसतं दर्शन घेतलं, डोळ्याने पाहिलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मगरामध्ये पडतं. इतकं अलौकिक महत्व त्या ठिकाणी पंढरीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या तीर्थाचं
आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचं देवतेचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की आमचा जो पंढरी राया आहे त्याचं वास्तव्य कुठं आहे तर पंढरीमध्ये आहे. त्या पंढरीचा अलौकिक पवित्र आहे. आणि विशेष तुम्हाला सांगू का, विशेष सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारचं तीर्थ आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचं क्षेत्र आहे. आपण जर पाहिलं तर भगवान परमात्मा रामचंद्र प्रभूने अशा प्रकारचं ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्याला म्हणतात. भगवान कृष्ण परमात्माने गोकुळामध्ये राहिले, द्वारकेमध्ये राहिले, म्हणून गोकुळाला महत्व आहे, द्वारकेला महत्व आहे. आहे का नाही त्या ठिकाणचं महत्व आहे. आजही त्या ठिकाणी विशेष स्वरूपाने राहतात. परंतु त्या ठिकाणी भगवान परमात्मा काही काळाकरता राहिले ना. अयोध्येमध्ये भगवान रामचंद्र प्रभू राहिले, परंतु काही काळाकरता राहिले, कायम राहिले नाही. जेव्हा अवतार संपुष्ट आणायचा तेव्हा रामचंद्र प्रभूने शरीर नदीमध्ये आपलं शरीर विलीन केलं, म्हणजे त्या ठिकाणी राहिले नाही. दुसरं कृष्ण परमात्मा आपण निर्धाम केलं आणि त्या ठिकाणाहून उगनिमित्त केलं, अंगठ्याला बाण लागला वगैरे वगैरे वगैरे, ते सगळ्याला तुम्हाला माहित असल्यामुळे परंतु निजधाम तिथूनही भगवान परमात्म्याने केलं, म्हणजे कायमचं वास्तव्य द्वारकेमध्ये गोकुळेमध्ये नाही तर कुठे आहे, फक्त कायमचं वास्तव्य मात्र पंढरीमध्ये भगवान परमात्मा आला, ते कुठे गेलाच नाही. म्हणून गोकुळीने झाला येता निज प्रेम भक्ती भावार्थात पुंडलिकरायाची भक्ती पाहून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आता विस्तृत मी न सांगता आपल्याला थोडक्यात आले आणि पुंडलिकरायाने सांगितलं देवा तुम्ही आलात ना, तर आता इथून कुठं जायचं नाही. नच जावे देवा माझी गावी, माझी गावी सांगितलं आता तुम्ही एकच करायचं, इथून जायचं नाही. म्हणून भगवान परमात्मा जे उभे राहिले तर गेलेच नाही, म्हणून तिथं कायमचा वास आहे. म्हणून आम्ही ज्याची दास त्याचा पंढरी वास. बाकीच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल काही काळ वास्तव्य होतं, तिथं भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे, काही अंशाने असं नाही असं नाही असं आपण विधान करू शकत नाही. परंतु पंढरीमध्ये आहे मात्र हे मात्र साधू संतांच्या प्रमाणावर आपण विधान करू शकतो की तो वास्तव्य कायम स्वरूपाचा आहे. म्हणून त्या पंढरी वास
आमची ताकद कशामुळे आहे तर आमचा तो मालक पंढरी आहे, त्याचा वास पंढरीमध्ये आहे, तो आमचा मालक आहे. म्हणजे तुकोबा आहे, तुमच्या त्या मालकामुळे तुमचं ऐश्वर संपन्न, तुमची हे ऐश्वर पाहतो. परंतु इथलं ऐश्वर झालं, इथलं अधिकार झाला, इथलं सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु बाकीच्या तर अशा प्रकारचं जे काही नियमाने आहे ते कडी काळ ते तर मागे लागलेलाच आहे ना. तुकोबा आहे म्हणजे कडी काळ सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या मुळे आम्हाला काही करू शकत नाही, कारण आमचा देवच एवढा मोठा आहे, तेच दुसरं. हो हा देवांचाही देव, काय कळीकाळाचा देव. आमचं जी ताकद इथलीच आहे असं नाही, तर आमचं सामर्थ्य एवढं आहे की आम्हाला कळीकाळाची सुद्धा भीती नाही. असा तो सर्व देवांचा देव असणारा. इंद्र चंद्र महेंद्र याचे पूजिती, श्रुती शास्त्र तेही याचे स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगा सगळे देव देवता आहे ज्याची पूजा करतात, श्रुती शास्त्र ज्याचं वर्णन करतात, महासिद्ध मुनी ज्याचं ध्यान करतात, तो आमचा सांगाती, तो हा जोडला सांगाती हो. आमच्या सांगाती आमच्या माग पुढे राहतो. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. आणि पुन्हा कळी काळाचं भेव म्हणजे नुसतं असं भेव नसतं बरं का. कलिकाल म्हणजे काय तुकोबारांना सूचित करायचं आहे की कलीमध्ये काय केलेलं त्यांनी मोहिनी टाकलेली. कली म्हणजे मोहिनी. म्हणून तर परीक्षिती राजाने ज्यावेळेला त्याला बंधन केलं येण्याकरता, पण त्यांनी सांगितलं महाराज आमचा आता अधिकारच तुम्ही आम्हाला नाकारतात. पण एवढा धर्मिष्ठ राजा होता की त्याला सांगितले की तुला ठराविक ठिकाणी राहावं लागेल. मग ठराविक ठिकाणं त्याला दिलेली आहेत. मद्य पिणारे, सुवर्ण अशा प्रकारचं ते सुवर्ण त्याच्यामध्ये बी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं की कसं तर ज्याने अशा प्रकारचं अन्याय करून कमवलेलं सोनं आहे त्याच्यावर तुझा अधिकार. ते म्हणला बरं इतकं तर सांद मिळाली ना, मग अन्याय करून हो की कसं हो. मग सोन्यात शिरला. पुन्हा जे अशा प्रकारचं जुगार खेळतात वगैरे त्या ठिकाणी अशा जागा त्याने मागून घेतल्या आणि तो काय करतो तर तिकडं ओढतो. म्हणून माणसाला चांगल्या गोष्टी नको वाटतात, वाईट गोष्टी कराव्या वाटतात का नाही. त्याचं कारणच आहे ते मोहिनी टाकतो. कली आपल्याला मोहिनी टाकतो, वाईटाकडे प्रवृत्त करतो आणि चांगल्याकडे जाऊ देत नाही, ही त्याची भीती आहे. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला ती सुद्धा भीती नाही, कारण आमचा भोगही पांडुरंग, आमचा त्यागही पांडुरंग. भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले. त्यामुळे काय कळी काळाची भीती नाही. तुकोबाराय आतापर्यंत तुम्ही सांगितलेलं पटलं आणि आम्हालाही दास व्हावा वाटायला लागले. कारण का एवढी शक्ती जर असेल आहेच तुकोबाराय म्हणले. अहो एवढी शक्ती काय, मी जिथं भजन करतात, जिथं वारकरी नका जाऊ तया नाम धारकाचा शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. तिथं काळाची सत्ता नाही. मग तुम्ही म्हणाल तिथली माणसं जातच नसते, आयुष्य संपल्यावर जावंच लागतं ना हो. त्यामुळे एक मरणाची सरी
आणि उत्तमाची उरे कीर्ती माझी. मरावं लागतं पण एकदा मरावं लागतं. पण इकडे कीर्ती राहते आणि तिकडे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भुवंडळा माझी असे. मग वैष्णवाला काळ नाही नेत. आयुष्य संपल्यानंतर विष्णूचे दूत येतात आणि तिथं वाट पाहत असतात बरं का. वाट वैकुंठी पाहती म्हणून तुम्हा नाही ते सत्ता जे ते होय हरी कथा शिवा सुदर्शन यावा धरती भगवती म्हणून तिथं सांगितलेले तिथे त्यांची सत्ता नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात काय कडे काळाचे ध्येय एवढं आहे. तुकोबरा तुम्ही सांगतात ते आम्हाला पटलेलं आहे. परंतु तुम्ही सांगत असलेलं त्याला काहीतरी अशा प्रकारचं प्रमाण द्या ना. नाहीतर कोणी काही म्हणेल स्वतःच्याच मताने स्वतःच्याच मताने आपलं मत सांगेल ना. एक जण अशा प्रकारचं भूक लागली होती आणि भुका करता काही भेटत नव्हतं. मग तिथं हरभरे पडलेले होते. हरभरे ते हरभरे याचायले आणि हरभरे याच्यानंतर एक जण तिकून आला. ते म्हणला कोण आहे श्री तू. ते म्हणला कोण आहे श्री म्हणतोस. मला राजे साहेब म्हणतात. आता याच्या राजे साहेब म्हणण्याला काही उपयोग आहे का. पोटासाठी वेची चणे आणि तोंडी म्हणे मी राजा. असं जर का असेल तर काही उपयोग आहे का. तर त्याच्याकरता काहीतरी प्रमाण पाहिजे ना आणि ती ठोस पाहिजे. नाही तर उभी यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय उपयोग आहे का. एक जण रस्त्याने चालला होता. जाता जाता त्याला भूक लागली आणि त्यांनी शेतकऱ्याकडे पाहिलं. शेतकरी बसलेला होता पण त्यांनी पाहिलं. त्यांनी विचारायला पाहिजे ना मला भूक लागली हे ऊस आहे तुमचा उभा एक दोन ऊस घेऊ का. त्यांनी विचारलं नाही काय नाही गेला आणि ऊस तोडली. ऊस तोडली आणि खात बसला. खात बसल्यानंतर शेतकरी आला. म्हणला खायचीच वस्तू खाल्लं तर काय हरकत नाही पण विचारायला पाहिजे होतं ना. ते म्हणलं विचारायला पाहिजे होतं. विचारलं ना म्हणलं कोणाला विचारलं. म्हणलं ऊसालाच विचारलं. म्हणलं काय विचारलं. अरे ऊसा. म्हणला काय म्हणतोस भल्या माणसा. म्हणला घेऊ का एक दोन. म्हणला घे की 4-5. मग शेतकरी होता मला ते बी हुशारच. मग त्याने मी आपल्या ते खांदे वाचतो ना त्याला काय म्हणतात चाबूक आसूट कोरडा. काही भागात वेगवेगळे नाव आहेत. त्या कोरड्याला ते म्हणला अरे कोरड्या. ते म्हणला काय म्हणतोस खेळड्या. म्हणला हानू काय याला 10 पाठ. म्हणला हान की 15-20. तुम्ही सांगतात पर्यंत त्याला असं प्रमाण द्यायला काही की तुमचा जो देव आहे भगवान परमात्मा असा शक्तिमान आहे त्याला काही प्रमाण आहे का. तुकोबरांनी म्हणतात की मी बोलतो ना ते माझ्या पदरचं बोलत नाही वेदातलं आणि श्रुतीतलं आलेलं असल्यामुळेच बोलतो. इतकंच नव्हे भगवान परमात्म्याचं वर्णन करणारे कोण आहे तर वेद श्रुती आहेत. हेच महाराज तिसऱ्या चरणात वेद तर माझा आमचा जो भगवान परमात्मा आहे त्याचं वर्णन आम्हीच करतो का. त्या परमात्म्याचं वर्णन वेद करतो. त्या परमात्म्याचं वर्णन श्रुती करते. त्या परमात्म्याचं वर्णन 6 शास्त्र करतात.
त्या परमात्म्याचे वर्णन 4 वेद करतात. तो वेद जान साई शास्त्रकार 18 पुराण हरिशी गाती. वेद भगवान परमात्म्याचं वर्णन करतो. वर्णन करण्याकरता गेला वेद जाणू गेला. पुढे मौनावला हे गुह्य तुझला प्राप्त केशे. वेद पूर्णपणे भगवान परमात्म्याचे वर्णन करू शकणार. श्रुती निषेध मुखाने भगवान परमात्म्याचे वर्णन करते. हे का नाही ते हे का नाही आणि जिथं आहे त्याचं स्वरूप तिथं गप बसते म्हणजे निषेध मुखाने वर्णन करते. म्हणून असे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असं ज्याचं वर्णन करतात असा पुरावा आहे. याच्यापेक्षा कोणता ठोस पुरावा तुम्हाला द्यावा. म्हणून तुकोबराय म्हणतात वेद जया जाती प्रति मनते नेते नेती. तो हा देवांचाही देव काय कळी काळाची देव ठोकार. निर्गुण पाहिलं अंतकरणाच्या अंतकरणपूर्वक भक्तिप्रेमाने भगवंताकडे पाहिलं तर तो भगवान परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून आपलं स्वरूप आहे. परंतु आमची नजर तोपर्यंत बनत नाही तोपर्यंत संतांच्या वचनाप्रमाणे भगवान परमात्म्याची साधना करीत राहील. एक ना एक दिवस आमची नजर अशी बनेल की भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर आमचं स्वरूपच तो भगवान परमात्मा आहे हे निश्चित कळेल. तुकोबरायसारखे महात्मे ज्ञानोबरायसारखे महात्मे भगवान पंढरयाकडे गेले पाहिलं तर भगवान परमात्मा कोण दिसला तर आपलं स्वरूपच दिसला. म्हणून ज्ञानोबराय गेले ना म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा उभा आहे त्या भगवान परमात्म्याला आम्ही पाहिलं. तर तो कसा होता तर निर्गुण रूपामध्ये जर का वर्णन करू गेलं तर त्या तो भगवान परमात्मा निर्गुण रूपाने अशा प्रकारचं काहीच नव्हता. परंतु तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी भरी पाहता पाणी दुरी सारोनिया. अद्वैत रूपाने भगवान परमात्म्याला पाहिलं आणि द्वैत सारून पाहिलं. पाहिल्यानंतर परमात्मा तो पाहिला रे पाहिला की काय जाणवलं ते ज्ञानोबरायनं वर्णन केलं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती 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 ज्ञानदेव म्हणे ज्योती निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती
काय म्हणू लागली? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष, जळी दगडा सहित वया तारी येल्या जैसा लाया, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष. मग बाकीच्या ब्राह्मणाला सांगू लागले, म्हणे रामेश्वर भट्ट दिजा तुका विष्णू नाही तुझा, तुका म्हणे रूपडे हे तत्व भीत भगवान, आमचं स्वरूपच भगवान परमात्मा आहे, म्हणून आम्ही त्याचं वर्णन करू शकतो. आमचा जवळचा संबंध आहे म्हणून आम्ही त्याचं वर्णन करू शकतो. म्हणून तो कसा आहे तर तो हा देवांचाही देव, काय कडे काळाचे देव, ज्ञानेश्वर काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती झाली सेवा, जे योग्य आहे ते ज्ञान मारायचं आहे, तुको मारायचं आहे, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून क्षमा करा, आणि जे योग्य आहे ते महात्म्यांचं आपल्या जीवनामध्ये उतरावं आणि आपलं जीवन फलद्रूप व्हावं, अशीच तुकोबारायची प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण विराम दे.